अचानक तुम्हाला खूप सुट्ट्या मिळणार, मग मी काहीतरी करणार असं कधी होत नसतं. यू शुड कीप युअर प्लॅन बी रेडी. नमस्कार, मी मीनल कुलकर्णी. व्हायब्रंट माइंड पॉडच्या या एक्साइटिंग एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर ऐकूया आजच्या पाहुण्या गेस्ट काय म्हणतायत ते. आज आपल्याबरोबर शीतल अभ्यंकर आलेल्या आहेत आणि ती ड्रॉइंगमध्ये करिअर केलेलं असल्यामुळे सध्या ड्रॉइंगचे क्लासेस, वर्कशॉप्स, फेसबुक लाईव्स असं सगळी ॲक्टिव्हिटीज करत असते. तर याबद्दल मला शीतलला असं विचारायला लागेल की तिची आर्टिस्टिक बॅकग्राऊंड काय आहे आणि तिला ड्रॉइंगमध्ये आपण करिअर करू किंवा ड्रॉइंगमध्ये बिझनेस करू किंवा कधी वाटलं आणि तिने कशी सुरुवात केली. हाय मिनल. जसे सगळेच लहान मुलं करतात तसं लहानपणापासून मी ड्रॉइंग आणि पेंटिंग करत आलेले आहे. प्रोफेशनली मी 5th स्टँडर्डमध्ये असताना पेंटिंग शिकले. पण माझी आई आणि माझ्या 2 मावश्या खूप मोठ्या आर्टिस्ट होत्या. ते बघूनच मी त्यांच्याकडनं इन्स्पायर होऊन शिकले. त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 10-12 वर्षाचे कॉर्पोरेटमध्ये जॉब झाल्यानंतर जेव्हा जॉब सोडायची वेळ आली त्यावेळेला माझ्याकडे हा ऑप्शन ऑलरेडी तयार होता की आता मी माझी पॅशनच फॉलो करणार. त्याच्यातून मला फ्रीडम मिळालं की मला वेगवेगळे डिझाईन्स करता आले आणि मग अशी खूप तळमळ होती की मला हे जे येतं ते टेक्निकली कुठेतरी मुलांना किंवा कुणाला तरी शिकवता येईल. मग शिकवण्याची आवड होतीच पहिल्यापासून. त्यामुळे मग हळूहळू सुरुवात केली. पहिल्यांदा 2च मुलं होती वर्कशॉपला, पण तेव्हा कॉन्फिडन्स होता की हे 2चे 20 होतील. आणि सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड. 2 पॅरलली गोष्टी चालू केल्या. एक तर पेंटिंग्स वेगवेगळ्या फॉर्म्सवरती करून ते विकण्याचा, म्हणजे ज्यूट बॅग्स बेसिकली. आणि ज्यूट बॅगचं सुरुवात केली. त्याच्यानंतर प्लॅस्टिक बंदी आली. त्याच्यामुळे अचानक त्या सगळ्याचा मला फायदा झाला की त्याला खूप डिमांड आली आणि सायमल्टेनियसली मुलांना माझं शिकवणं आवडायला लागलं. मग काही दिवसांनी वर्कशॉप सुरुवात केली. सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पेंटिंग शिकवायला सुरुवात केली. कॅनव्हास, बॉटल पेंटिंग, आईस्क्रीम स्टिक्सच्या लहान मुलांकरता टी कोस्टर्स वगैरे बनवायचे. असं ट्राय अँड एरर करत करत आता हे 6वं वर्ष आहे माझ्या क्लासेसचं. तर सक्सेसफुली चालू आहे आणि असंच होईल अशी अपेक्षा आहे. कमाल. हे सगळं ऐकून खूपच इन्स्पायर व्हायला होतं आहे. कारण ॲज यू सेड बॉटल पेंटिंग आहे किंवा तू टी कोस्टर्स म्हणून आईस्क्रीमच्या काड्यांवर पण वर्कशॉप्स केलेले आहेत आणि पाहिलेले आहेत मी हे फोटोज आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. जे कोणी आता यूट्यूबवर बघत असतील त्यांना मी हे फोटो दाखवायला आवडेल आणि नक्की बघा. याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू आर्टिस्टिकली ग्रो होत होतीस, आई आणि मावशी तर तुझ्याबरोबर होत्याच, पण अजून असे कुठल्या पर्सनॅलिटीज आहेत का किंवा कोणी टीचर्स असे आहेत का की ज्यांच्यामुळे तू इन्फ्लुएन्स झाली आहेस आणि त्यांच्यामुळे तुझं काम अजून निखरलं किंवा अजून त्या कामामध्ये फाईन ट्युनिंग झालं? असे कोणी अजून इन्फ्लुएन्सर्स आहेत का किंवा एखादं पुस्तक आहे का, त्याबद्दल शेअर करशील? नाही, माझ्या लहानपणीच्या टीचर होत्या त्यांच्याकडून जे शिकले होते ते. आणि नंतर मात्र मी माझं खूप एक्सप्लोअर केलं. बऱ्याचदा असं झालं की पाहिजे ते रिझल्ट्स मिळाले नाहीत, पण मी माझं खूप ट्राय केलं. आत्ता तर माझ्या आई किंवा मावशी कोणी नाही आहे म्हणजे ॲक्च्युली गाईड करायला. पण आता एक एवढ्या वर्षांपासून करत असताना एक थोडा कम्फर्ट लेवल आला आहे की आपल्याला काय गोष्टी आवडत आहेत आणि त्याच्यातनं आपण काय काय करू शकतो. ह्याच्यातसुद्धा अगेन एक 2 पार्ट्स झालेत की एक माझी पॅशन आहे आणि एक मी शिकवते ते त्यांची रिक्वायरमेंट आहे. बरेचदा असं होतं की माझी कुठलीही पॅशन असली तरी नॉट नेसेसरी ते सगळं डिझाईन्स लोकांना आवडतीलच. एखादा ट्रेंड येतो, मुलांना शाळेत पण काही शिकवतात तर त्यांचे पण काही म्हणजे आयडियाज असतात. तर आय हॅव टू कीप दिस बॅलन्स की काही माझी पॅशन आहे तर ते मी करणार, वेदर हे लोकांना आवडो किंवा न आवडो.
आणि मग जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये असता तेव्हा मात्र कस्टमर्सच्या लायकिंगचा विचार करायला लागतो. सो थोडी तारेवरची कसरत असते की मी बरेचदा नवीन नवीन डिझाईन्स काढले तरी एखादा ट्रेंड आला लाईक वारली पेंटिंग ज्यूट बॅगवरती किंवा क्लॉथ बॅगवरती, तर मग ती असं एक वर्ष जातं की लोकांची तीच डिमांड असते की आम्हाला हे बॅगवरती हेच डिझाईन पाहिजे. मी किती वेगळे आणले तरी कधी कधी ते नाही वर्कआउट होत. सो आय एम कीप बॅलन्सिंग ऑन दिस की कधी माझ्या आवडीचं मी करणार, मग ते लोकांना आवडो न आवडो. आणि ॲज अ बिझनेस स्टार्ट केला म्हटल्यावरती नक्कीच कस्टमर्सच्या आवडीनिवडींचा विचार करायला लागतो. सो हे चालू आहे हँड इन हँड दोन्ही गोष्टी. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह. ॲज आय सेड, माझाही हँडमेड बिझनेस आहे आणि हे खूपच तारेवरची कसरत असते. आपल्याला एक जी गोष्ट वाटत असते तीच कस्टमर्सची नीड असेल, नॉट नेसेसरी. दॅट इज अ गुड पर्स्पेक्टिव्ह. शीतल, आता तू इतक्या वेगवेगळ्या मीडियम्समध्ये काम करतेस. ग्लास पेंटिंग असेल किंवा ज्यूट बॅगचं पेंटिंग म्हणलीस, तू कॅनव्हासचा पण मगाशी मेन्शन केलंस. तर तुझं फेवरेट काय आहे? ठीक आहे, कस्टमर्सची नीड आहेच, पण व्हॉट इज युअर फेवरेट प्लॅटफॉर्म किंवा वर्किंग मीडियम असेल किंवा कलरिंग्सचे पण बरेच प्रकार असतात. तर तुला कुठलं आवडतं किंवा ॲज अ शीतल पर्सनली तू काय प्रेफर करतेस? मी बऱ्याच मीडियम वरती ट्राय केलं आहे. अगदी टाईल पेंटिंग केलं आहे, क्लॉथ पेंटिंग केलं आहे, कॅनव्हास केलं आहे. एनी म्हणजे अगदी खरं सांगायचं तर कुठलाही प्लॅस्टिकचा डब्बा घेऊनसुद्धा त्याच्यावर आपण ट्राय करू शकतो. इट्स लाईक दे से की वर्ल्ड इज अ कॅनव्हास अँड यू कॅन जस्ट थ्रो एनी टाईप ऑफ कलर्स. पण माझी पर्सनल आवड आहे की माझ्या लहानपणापासून मी फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर्स वापरते. आय ट्राईड एव्हरीथिंग, कॅमलिन किंवा त्यावेळेपासून जे काय होते ते. पण माझा पर्सनल चॉईस हा फेविक्रिल करताच आहे, कारण त्याची क्वालिटी खूप छान आहे. दे ब्लेंड विथ इच अदर्स आणि त्याने तुम्हाला खूप फ्रीडम मिळतं की बा कलर तसाच्या तसा वापरू शकतो किंवा जे कलर ग्रेडेशन म्हणतात. मला स्वतःला निसर्गचित्र काढायला खूप आवडतात, स्वतःच्या आवडीप्रमाणे आवडतात की म्हणजे इमॅजिनेशन बेसिकली व्हिज्युअलायझेशन. आणि कुठेही बाहेर गेलं की असं आय फील व्हेरी असं इन्स्पायरिंग की अरेच्या हे आता घरी गेल्यावर ट्राय करायला पाहिजे. तर फेविक्रिलचे कलर्स आर माय फेवरेट, ऑल टाईम फेवरेट. मुलांना शिकवण्याकरता मी ऑइल पेस्टल्स प्रिफर करते कारण ते इझिली ब्लेंड होतात. मुलांना त्याचा नाही तर कलरिंग करताना त्यांचे हात दुखतात, त्यामुळे मी क्रेयॉन्स किंवा ज्या कलर पेन्सिल्स असतात ते फार प्रिफर करत नाही. ऑल्दो मी त्यांना सगळ्या गोष्टी वापरायला शिकवते. काही ड्रॉइंग्सला आम्ही स्केच पेन वापरतो, म्हणजे डुडलिंग आर्ट किंवा झेंटँगल वगैरे असं असतं त्यावेळेला मी त्यांना स्केच पेनने हे करते. बट बेसिकली ऑइल पेस्टल्स हे ड्रॉइंग करता, कारण ऑइल पेस्टल्स ऑल्सो गिव्ह अ लॉट ऑफ फ्रीडम ऑफ ब्लेंडिंग. तुम्ही खूप काही छान अचीव करू शकतात ऑइल पेस्टल्समध्ये, जे तुम्ही ॲक्रेलिक कलरमध्येही वापरतात. बट पर्सनली जेव्हा मला काहीतरी माझ्याकरता किंवा काही करायचं असतं तर आय प्रिफर फेविक्रिल ॲक्रेलिक कलर्स. आता त्यांनी खूप मोठी रेंज आणली आहे. निऑन कलर्स आहेत, फॅब्रिक कलर्स आहेत, तर पर्ल फिनिश आहे, ग्लिटर्स म्हणजे थोडेसे त्याच्यात शायनिंग ते पण आहे. तर ते माझे फेवरेट आहेत कलर्स. कमाल कमाल. हे सगळं ऐकून आत्ता ब्रश घ्यावा आणि आत्ता पेंटिंग करायला सुरुवात करावी. आणि शीतल म्हणली तसं भिंतीपासून म्हणजे तिने मेन्शन केलंच आहे, टाईलपासून वॉल पेंटिंग केलेलं आहे. टेरेसची भिंत केलेली, तिने टेरेसची तिची भिंतसुद्धा मस्त कलर केलेली आहे. आणि तसंच आपण जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते लहान मुलं जशी भिंतीवरनं सुरू करतात ते डायरेक्ट कॅनव्हासपर्यंत. मस्त वाटलं ऐकून आणि एकदम रिअली इन्स्पायरिंग दिस इज. आता मला असं शीतलकडून जाणून घ्यायला आवडेल की बिझनेस ॲज अ सोलोप्रुनर, कारण या पूर्ण तिच्या प्रवासामध्ये ॲज शी मेन्शन्ड की तिने तिचं शिकून तिचा बिझनेसची आयडिया आणि आफ्टर अ जॉब तिने तिचे पॅशन फॉलो करत आता तिने सोलोप्रुनर आहे. किती डिमांडिंग आहे आणि हे
आपली फॅमिली आणि आपल्या फॅमिलीच्या नीड्स ज्या असतात त्या सगळ्या सांभाळून ती कसं मॅनेज करते आणि याच्यात तिला कितपत घरून सपोर्ट आहे, मला तिच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बिल्डिंग अ बिझनेस इज व्हेरी डिमांडिंग, व्हेरी हार्डवर्किंग. पॅशन तर आहेच, and it's like a tightrope, like you have to balance your home and business requirements. तर त्याच्यात असं झालं की मी स्वतः शिकले प्रायोरिटाईज करायला, की म्हणजे स्विच ऑन अँड ऑफ हे करायला मी शिकले ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर आता ड्रॉइंगचे क्लासेस असतात तेव्हा असं होतं की मुलं खूप उत्साहात येतात. ती काय त्यांची ट्युशन नसते, कारण त्यांना मजा येत असते, त्यामुळे तेवढी एनर्जी लेव्हल मला माझी ठेवायला लागते, कन्सिडरिंग घरातली कामं किंवा सगळी, की मुलांमध्ये रमून त्यांच्या एनर्जीप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना शिकवायचं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. नो डाऊट हार्डवर्क, पॅशन आणि हे येतंच या सगळ्यामध्ये. फॅमिली प्लेज अ व्हेरी बिग रोल हिअर. माझी मुलगी पण लहान आहे, पण तिला आता तेवढी जाण आली आहे आणि नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे. ग्रेट. ॲज शीतल सेड करेक्टली, एनर्जी लेवल्स मॅच तर नक्कीच कराव्या लागतात, कारण जर लहान मुलं समोर आहेत तर त्यांची एनर्जी लेवल मॅच करून, आणि ते काही ट्युशनसाठी आलेले नसतात, हे मात्र खरं आहे. हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग क्लासचा आज मला कळला. त्यांना ड्रॉइंग क्लास हे हवेच असतात. एक वेळ परीक्षा संपली आणि सुट्ट्या लागल्यावरती त्यांचा अप्रोच असा असतो की आता ट्युशन्स नकोत किंवा हे नको, पण ड्रॉइंग क्लासला सुट्टी हा कॉन्सेप्ट पटत नाही. म्हणजे आपल्याला आता लॉकडाऊन नंतर एक मोठा चॅलेंज आहे की त्यांचा स्क्रीन टाईम कमी करायचा. त्यामुळे जसं एक्झामचं शेड्यूल येतं तसं मला पण माझे समर कॅम्प्स आणि हे शेड्यूल करायला लागतात, की मुलांना क्रिएटिव्हली कसं एंगेज ठेवायला लागेल. रोजच्या क्लासपासनं हे वर्कशॉप जे आहे ते का वेगळं आहे, किती वेगळं आहे, आणि त्यांना काहीतरी खूप इंटरेस्टिंग म्हणजे द्यायला लागतं, कारण सुट्ट्या हा एक वेगळा मुलांकरिता एक इमोशनल हे असतो. त्याच्यामुळे ड्रॉइंगच्या क्लासला सुट्टी देणे वगैरे ही कॉन्सेप्ट तरी मला नाही मिळालेली आहे. सो अखंड 6 वर्ष झाले हे चालू आहे नॉनस्टॉप क्लासेस. म्हणजे मी ठरवलं तर, नाही तर सॅटर्डे संडे वर्कशॉप्स असतात आणि वीकडेजमध्ये ड्रॉइंगचे क्लासेस असतात. दिस इज सो नाईस. आणि जसं आपण जे करतो ते जर आपण एन्जॉय केलं तर ते समोरच्याला सुद्धा एन्जॉयबल आहे. ज्या अर्थी इतक्या पेरेंट्सनी आणि मुलांनी डिमांड केलं आहे आणि सुट्टी नको असं म्हटलेलं हे ट्युशन आहे, म्हणजे ही टीचर आणि तिच्या ॲक्टिव्हिटीज त्या किती फेवरेट आहेत, यू कॅन जस्ट इमॅजिन. आणि एक छोटीशी इथं कॉम्प्लिमेंट आहे शीतलसाठी, की माझा मुलगा टीनेजर आहे आणि असंच 10वी नंतर, आणि ॲज शी सेड राईटली इन करोना तो तिच्याकडे वर्कशॉपला जात होता. एका टीनेजर मुलाला सुद्धा एंगेज करून त्याच्याकडनं सुंदर ड्रॉइंग्स करून घेणं हे खरंच कला आहे. आणि मी त्याचाही एक फोटो तुम्हाला शेअर करते, नक्की बघा. हे सगळं करत असताना AI आता सध्या खूप आलेलं आहे आणि मी स्वतः अशी काही ॲप्स बघितलेली आहेत जिथे स्पीच टू टेक्स्ट, की आपण जे बोलतो ते सगळं टाईप करून येतं, तसंच आपण एखाद्या ॲपमध्ये जर आपल्या रिक्वायरमेंट्स दिल्या तर तसं पेंट पण करून येतं किंवा त्याचे फोटोज पण बनवून येतात. यू डोंट हॅव टू इवन गो अँड क्लिक द फोटो. किंवा पिक्चर आपल्याला वॉटर कलरमध्ये काढायचं आहे तर हातात ब्रश पण नको आणि कुठलंही मीडियम नसेल तर नुसतं एका सॉफ्टवेअरला कमांड्स दिल्या की मला हे ड्रॉइंग करून हवं आहे. तर ॲज अ आर्टिस्ट शीतल, तुला काय वाटतं की हे धोक्याची घंटा आहे का? आपण हाऊ शुड वी गो अहेड विथ दिस AI रिव्हॉल्युशन? हाय, मला असं वाटतं की AI विल बी देअर इन ईच अँड एव्हरी फील्ड. त्याच्यामुळे फक्त आर्टिस्टनाच थ्रेट आहे असं नाही होणार कदाचित. म्हणजे आत्ताची जी सिच्युएशन आहे त्याच्याप्रमाणे असं वाटतं आहे.
आणि देर इज ऑलवेज अ डिमांड फॉर हँडमेड गोष्टी, पर्सनल टचच्या गोष्टी. मला असं वाटतं की ह्या कितीही टेक्नॉलॉजी आली तरी नाही जाणार. अजूनही आपल्याला इतके गॅजेट्स आहेत आणि इतके इझिली आपण म्युझिक ऐकू शकतो, चालता चालता ऐकू शकतो, घरात कुठेतरी लावून शकतो. तरीसुद्धा लाईव्ह इन कॉन्सर्टचं जे आपल्याला अजून अट्रॅक्शन आहे आणि त्याचं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं की आपल्या आवडीचा कलाकार आपल्यासमोर बसून गातोय, हे जसं कमी नाही झालं आहे. ऑफकोर्स थोड्याफार प्रमाणात हे सगळं अफेक्ट होणारच आहे, कारण एवढी मोठी टेक्नॉलॉजी आल्यावरती सुद्धा कम्प्युटर्स आणि हे सगळं येऊनसुद्धा अजूनही मुलं ड्रॉइंगच्या क्लासेसला येतात. अजूनही हँडरायटिंगवरती आपण म्हणजे शाळेतली मुलं आहेत त्यांच्या हँडरायटिंग करता आपण आग्रही असतो. तर तसा जो असणार आहे तर ते काही मला वाटतं नाही जाणार. मे बी छोटे मोठे आर्टिस्ट असतील त्यांच्यावरती अफेक्ट होईल, पण मग आपण जशी नवीन टेक्नॉलॉजी येते तसं आपण त्या टेक्नॉलॉजीला अडॅप्ट होतो आणि त्या फील्डमधली माणसं त्या ठिकाणी लागतात, कारण शेवटी ते मशीन आहे. त्या मशीनला किंवा त्या टेक्नॉलॉजीला ते इन्स्पायर होऊन काही त्यांचं पेंटिंग करणार नाही आहेत. सो त्या आर्टिस्टकडून पोर्ट्रेट करून घेतात, कारण ते लाईव्ह पण पोर्ट्रेट करतात, लाईव्ह कॅरिकॅचर करतात. तर त्या ज्या आठवणी आहेत तुमच्या, की तुमची लाईव्ह एखादी गोष्ट त्यांनी कॅच केली आहे, ही कुठली टेक्नॉलॉजी किंवा हे भरून नाही काढू शकणार. तर हे राहीलच, फक्त किती प्रमाणात राहील किंवा कुठल्या टाईपच्या लोकांना हे टेक्नॉलॉजी एफेक्ट होईल. मला तर असं वाटतं की जशी नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं त्या फील्डमधले एक्सपर्टीजसुद्धा लागतील ती टेक्नॉलॉजी वापरायला, असं आत्ता वाटतं आहे. म्हणजे माझा काही फार त्या AI वरती अभ्यास नाही आहे, पण लेट्स होप सो की हे जे एक ह्युमन बिईंग इन्स्पायर होऊन काहीतरी करू शकतो ते कुठलीच टेक्नॉलॉजी मला असं वाटतं नाही करू शकणार. त्यामुळे बाकीची कामं वगैरे कदाचित सोपी होतील. अजूनही असं आहे की खूप मोठ्या आर्टिस्टचे पेंटिंग्स तुम्हाला अवेलेबल असतात. यू कॅन प्रिंट इट अँड फ्रेम इट. पण त्या मोठ्या आर्टिस्टने हँड पेंट केलेले जे पेंटिंग्स असतात त्याची नक्कीच म्हणजे व्हॅल्यू वेगळी असते. ते घेणारी लोकं थोडी वेगळी असतील, म्हणजे क्लास कदाचित तो कमी असेल. पण मला असं वाटतं की हे अगदी पूर्ण थ्रेट आहे आणि ते व्हॅनिश होणार असं तर नाही होणार असं वाटतं मला. सडेतोड बास, मी काहीच बोलू इच्छित नाही. स्वतः हेही फक्त इच्छा आहे. मला माहिती नाही, आय एम नॉट इन टू टेक्निकल थिंग्स. अजून मी इतकं ते वाचलं नाही आहे, पण आत्तापर्यंतच्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये म्हणजे जेव्हा कम्प्युटर्स आले तेव्हा आपण थोडे लहान होतो, तेव्हा पण थ्रेट होता की कम्प्युटर्समुळे लोकांचे जॉब्स जातील. पण आता जो तो IT मध्येच आहे, तर ते म्हणजे आपण अडॅप्ट करत होती आणि मग आपल्या फील्डमध्ये ते कसं वापरायचं. तर असं मला वाटतं की हे असंच होईल. म्हणजे फार काही त्याच्यामध्ये खूप मोठे चेंजेस होतील आणि अशी इच्छा तर आहे. म्हणजे माझी इच्छा आहे. मी काहीच नाही बोलणार आहे. खऱ्या आर्टिस्टनीच सांगितलंय AI वाल्यांनो प्लीज बी अवेअर. त्याच्याच आता असं पुढे एक विचारू इच्छिते की आपण AI म्हणजे खूप पुढे टेक्नॉलॉजीबद्दल बोललो, तर समज 2023 हा आमचा इंटरव्ह्यू सुरू आहे, तर मला असं विचारू वाटतं की 7 वर्षांनी जनरली सीझन्स किंवा पृथ्वीच्या हे पण बदलतात आणि बऱ्याच वेळा शेअर मार्केटमध्ये पण असं म्हणतात की 7 वर्षाचं मार्केट सायकल जर बघितलं तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये आहात आणि तर तुम्ही सस्टेन झालात. तर आता शीतलनी मेन्शन केलं आहे की ती 7 वर्ष काय जास्तच बरेच वर्ष ती हा बिझनेस किंवा तिची आर्टिस्ट्री तिने केलेली आहे. 7 वर्षापूर्वीची शीतल, तिच्यासाठी आज ह्या शीतलकडनं काही मेसेज असेल का? तसंच आज 23 आहे, तर मी 2030मधल्या शीतलकडनं मी काय एक्सपेक्ट करते. तर मला तिच्याकडून ह्या दोन्ही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील की 7 वर्षापूर्वींची शीतल की तिने कुठल्या मार्गाने गेली असते आणि तिला आर देअर एनी सजेशन्स फॉर हर फ्रॉम धिस इयर, किंवा पुढच्या शीतलसाठी की मी 2030मध्ये मी पुढच्या शीतलकडनं आज काही मेसेज असेल तर ऐकू इच्छिते.
मेसेज असं असण्यापेक्षा चेंजेस काय झाले ते मी सांगते की पूर्वीची जी जस्ट एक टाईमपास म्हणून आपण बसल्या बसल्या काही काढत होतो त्याला आता इतका मोठा इम्पॉर्टन्स आलेला आहे की योगाच्या तुमच्या म्हणजे त्याच्यामध्ये मंडला आर्ट त्यांनी हे केलेलं आहे आणि आपली भारताची जी ही संस्कृती आहे त्याला आता जगभर मान्यता मिळाली आहे की ॲज अ मेडिटेशन करताना इट्स लाईक अ मेडिटेशन ओनली. तर हा एक म्हणजे खूप ठळक एक असा काय म्हणतात चेंज आहे झालेला की त्या कलेला जेव्हा फार इम्पॉर्टन्स नव्हता आत्ता सडनली इट बिकम्स अ टेक्निक फॉर युअर मेडिटेशन. आता खूप डिमांड असते म्हणजे मंडला आर्टची नुसती ॲड केली की एन्क्वायरीज यायला लागतात की तुम्ही कसं शिकवतात काय, कारण आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करता आहे. ड्रॉइंग वगैरे हे फावल्या वेळात करणाऱ्या गृहिणींचं जे टेक्निक होतं किंवा त्यांचा जो एक वेळ जायचं साधन होतं विरंगुळा होता तो आता कंपल्शन झाला. आता जर मुलं थोडेसे हायपर ॲक्टिव्ह असतात थोडे चंचल असतात तर डॉक्टर पण सहज सांगतात की त्यांना आधी एका जरा ड्रॉइंगच्या क्लासला अडकवा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. तर हा आस्पेक्ट कधीच नव्हता म्हणजे माझ्या आईच्या मावशीच्या वेळेला असं काही नव्हतं की गृहिणी आहेत आणि कला आहे गुणी आहेत मुली इथपर्यंतच ते एक होतं. आता तसं नाही झालेलं आहे. आता तुम्ही ड्रॉइंग आणि हे टेक्निक सायकोलॉजिकल त्याला एक आस्पेक्ट आलेला आहे. परत डिझायनिंग किंवा फाईन आर्ट्स किंवा ह्या कोर्सेसना लोक खूप जात आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकरता जे प्री रिक्विजिट्स आहे ज्या ग्रेड एक्झामिनेशन्स असतात की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करतं त्या एक्झाम्सला सुद्धा खूप इम्पॉर्टन्स आलेला आहे. त्या एक्झामपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही लहानपणापासून अशा ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे. जसं स्पोर्ट्सला इम्पॉर्टन्स आहे तसंच आपल्याकडे आता ड्रॉइंग आणि कलरिंगला इम्पॉर्टन्स आलेला आहे. तर मला असं वाटतं की पूर्वीच्या एक 10 वर्षापूर्वीच्या सिच्युएशनमध्ये आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हा एक मोठा फरक पडलेला आहे की आता लोक सिरियसली घ्यायला लागलेत की ड्रॉइंग आणि ह्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. लहान मुलांना एका जागी बसायची आवड निर्माण होते, त्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप होतात. 10 वर्षापूर्वी आपण मोटर स्किल्स वगैरे असे शब्दसुद्धा ऐकलेले नव्हते. तर आता ते करण्याकरिता आहे आर्ट अँड क्राफ्ट टीचर्सच्या अपॉइंटमेंट होतात वेगळ्या आता. तर हे सगळे चेंजेस मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. आणि कला तर एक आहेच म्हणजे कलाकाराला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जी कला करता तुम्हाला जे इन्स्पिरेशन मिळतं क्रिएटिव्ह तुम्ही गोष्ट करतात तुमच्या कलेतून तुम्ही व्यक्त होतात. तर हे पूर्वी थोडं लिमिटेड होतं म्हणजे एखादा कलाकार असेल की सगळेजण असं म्हणायचं की हा काहीतरी भन्नाट करतो, पण तेव्हा लिमिटेड लोक अशी असायची. आत्ता त्याला खूप वेगळा एक अँगल मिळालेला आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये डिझायनिंग वगैरे असे खूप वेगवेगळे आता मार्ग मुलांना उपलब्ध आहेत ज्याच्याकरता त्यांना ग्रेड एक्झामिनेशन पण लागतात. SSC बोर्डला आय गेस ग्रेड एक्झामिनेशन तुम्ही जर क्लिअर झाला असाल विथ अ गुड ग्रेड तर त्याचे तुम्हाला एक 5 मार्क पण मिळतात. त्यामुळे हे पण आता हे असे खूप पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. तर मला असं वाटतं की हा एक चांगला म्हणजे चेंज झाला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये. त्याच प्रश्नाचा पुढचा माझा हे होता की अजून 7 वर्षांनी 2030मध्ये शीतलचा काय डेव्हलपमेंट्स झालेल्या असतील किंवा शीतल ॲज अ पर्सन काय इव्हॉल्व झालेली असेल किंवा तिचे गोल्स किंवा तिचे ॲस्पिरेशन्स मला ऐकायला आवडतील. तर मला असं वाटतं एक 10-12 वर्षापूर्वी मी पोर्ट्रेट शिकलेले. समहाऊ ते या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे म्हणा किंवा काही असं खूप चांगल्या लेव्हलला ते माझं मी करू शकत नाही आहे. तर माझं इमिजिएट एक मला स्वतःला एक माझं चॅलेंज आहे किंवा माझं स्वतःचं एक टार्गेट असं आहे की पोर्ट्रेट करायचं म्हणजे ते परत जे काय बंद पडलं आहे ते मला थोडी ऑफकोर्स प्रॅक्टिस करायला लागणार, माझे स्किल्स डेव्हलप करायला लागणार, परत त्याच्यावरती थोडं काम करायला लागणार आहे. आणि कॅरिकॅचर इज द थिंग की म्हणजे असं कार्टून
जे एक असतं ते प्रकार असतो, किंवा आपण कुठल्या तरी आर्ट गॅलरीमध्ये जातो, किंवा आता मध्ये आम्ही झपूर्झाला गेलो होतो तर तिकडे एक आर्टिस्ट होते जे लहान मुलांना म्हणजे कुणालाही बसवून असे तिथे बसल्या बसल्या लाईव्ह कॅरिकॅचर्स काढत होते. जेट ॲक्शन टू टेक अप इज धिस. जर ऑनलाईन शाळा करू शकतात, म्हणजे मॅथ्स हे ते सायन्ससारखे इतके डिफिकल्ट सब्जेक्ट्स मुलं एका जागी बसून करतायत, मुलांनी तर खूप पटकन अडॅप्ट केलं सगळं, तर मग वाय नॉट ड्रॉइंग टू द न्यू टेक्नॉलॉजी. तर मला असं वाटतं की बेसिक एकदा तुम्हाला आर्ट येणार असेल तर ही जी टेक्नॉलॉजी आहे दीज आर ऑल बाय प्रोडक्ट्स. म्हणजे बेसिक तुम्हाला ड्रॉइंग येतं आहे, मग ते कसं शिकवायचं, ऑनलाईन का कॅमेराच्या खाली का त्याचा व्हिडिओ करून पाठवायचा, सो दीज आर ऑल टेक्निकल थिंग्स. म्हणजे तुम्हाला त्याच्याकरता एक बेसिक एक गोष्ट यायला पाहिजे. म्हणजे एक धडा माझ्या आईने मला दिलेला लहानपणापासनं, की तसा छोटा होता पण माझ्या तो कायम लक्षात राहतो, की मी कधी कधी खूप काहीतरी वेगळं करायला जायचे. मग तेव्हा माझी आई मला सांगायची की आधी बेस यायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यात वेगवेगळे प्रकार तू करून बघ. तर सपोर्ट सिस्टीम आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की टेक्नॉलॉजीज सगळ्या येतील, त्या अडॉप्ट मला करायच्याच आहेत. प्लस ह्याच्यात मला माझे स्किल्स खूप वाढवायचे आहेत. तसं प्लॅन तर आहे भरपूर. आपण आत्तापर्यंतचा प्रवास शीतलचा ऐकलात आणि तिचा माइंडसेटही आपण बघितलेला आहे. सच अ पॉझिटिव्ह पर्सन टू कनेक्ट विथ. माझा प्रश्न थोडक्यात असा आहे की जेव्हा आपण मटेरियल वर्ल्डमध्ये असतो, जॉब करत असतो, तेव्हा आपल्या कलेकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. पण मग ते मोटिवेशन धरून ठेवणं, ते इन्स्पायर राहणं, सतत कलेशी निगडीत राहणं, हे आपण कसं करू शकतो, किंवा एका आर्टिस्टनी स्वतःची आर्ट कशी परस्यू करावी, असा प्रश्न मला शीतलकडनं जाणून घ्यायला आवडेल. हां, मला असं सांगायचं की प्रत्येक वेळेला आपली कला हीच आपलं प्रोफेशन असतंच असं नाही. दुसरं काही प्रोफेशन असतानासुद्धा आपली हॉबी म्हणून आपण हे कंटिन्यू ठेवू शकतो. बेसिकली त्याची खूप आवड असेल आणि पॅशन असेल तर त्याचं बर्डन येत नाही, आपण कसाही तो वेळ काढतो. आणि मग एक असं स्वतःच्या मनाशी ठरवायचं की मी आता समजा काही तुम्ही एम्ब्रॉयडरी करत असाल फॉर एक्झाम्पल, तर मी काही नाही तर 2 लाईन्स तरी मी करणार रोज. असं छोटं टार्गेट ठेवून हळूहळू मोठ्या टार्गेटपर्यंत जाऊ शकतो तुम्ही. जर हे सगळीचकडे हा रूल खरं उपयोगी आहे की स्मॉल टार्गेट्स आपण ठेवायचे. तसंच मग मी म्हणेन की जर तुम्ही पेंटिंग, ड्रॉइंग जे काय करत असाल तर काहीतरी अशी एखादी गोष्ट हँडी ठेवायची. माझं असं प्रिन्सिपल होतं जेव्हा मी जॉब करत होती त्यावेळेला, की एक पेपर, पेन्सिल, जे काय एक छोटंसं पाऊच मी तयार केलं होतं, पॅड आणि कागद, हे माझ्याकडे असं कुठेतरी घरात असतं. आपला एखादा छान असा आवडीचा कोपरा असतो की जिथे बसून असं छान सुचतं, पण तर ते थोडंसं ड्रॉ करायचं. भले कलरिंगला तुम्हाला वेळ नाही मिळणार, कारण ते सगळे कलर्स काढा, त्याचं थोडंसं म्हणजे पसारा पण मांडणी होते, मग लोकांना पसारा आहे असं वाटू शकतं, किंवा ते पटकन उचलायला जमत नाही. पेंटिंगच्या केसमध्ये ते वाळायला पण लागतं. खूप मोठं टार्गेट घेतलं की त्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे ही अशीच हळूहळू आपलं म्हणजे प्रोफेशन आणि कला ह्याचं सांगड ही अशीच घालायला लागते. अचानक तुम्हाला खूप सुट्ट्या मिळणार, मग मी काहीतरी करणार, असं कधी होत नसतं. ही सगळी एकच वेळ असते. जॉबची पण एक असते. म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की तुमचं करिअर पण तुम्हाला परस्यू करायचं असतं, त्याच्यात तुम्हाला एक्सेल करायचं असतं. मुलं असतात बरेचदा, म्हणजे ती सगळी वेळ एक असते. लहान मुलं असतात, त्यांना वेळ द्यायचा असतो. फॅमिलीचे काही रिक्वायरमेंट असतात जिथे आपणच त्या फुलफिल करणं किंवा प्रेझेंट राहणं गरजेचं असतं. आणि जर ती कला असेल ना, ज्याची तुम्हाला पॅशन असेल, तर कसाही वेळ काढता येतो, त्याचं बर्डन नाही वाटत. मग रात्री पण तुम्ही थोडंसं करू शकतात. तर मला असं वाटतं की हे परस्यू करायची कला, ती कधी केव्हा उपयोगी पडेल सांगता येत नाही. माझं स्वतःचं उदाहरण आहे आणि माझं खूप स्ट्रॉंग बिलीव आहे. तर आम्हाला ऑफिसमध्ये असताना खूपदा असं जेव्हा आपले एम्प्लॉई एंगेजमेंटचे प्रोग्राम्स असतात तेव्हा ते विचारायचे की यू शूड कीप युअर प्लॅन बी रेडी. कोणालाही म्हणजे नॉट नेसेसरी वुमन्सना, पण बऱ्याचदा मुलांकरता हा डिसिजन घ्यायला लागतो, आपण असं बघतो बायकांना.
तर मला तेव्हा ते टेन्शन नव्हतं, कारण मला असं कायम वाटायचं की माझा प्लॅन बी आहे, हाच खरं प्लॅन माझा ए असायला पाहिजे. त्याला इन्स्पायर करत राहायचं स्वतःच. डोंट वेट लाईक समबडी विल पुश यू. हां, सो कोणीतरी तुम्हाला म्हणेल की अगं तू आता बस आणि पेंटिंग कर, असं नाही होणार आहे. ऑफिस हे ते सांभाळूनच करायचं आहे, सगळ्या डगरीवर पाय ठेवायचा, कारण ही तेवढीच महत्त्वाची वर्ष असतात आपल्या आयुष्यातली की सगळं करायचंच असतं आणि त्याच्यात आपली कला सोडायची नाही. तिचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो. आणि बऱ्याच जणांना असं झालं आहे की मेन स्ट्रीममधले जॉब सोडून तुम्हाला तुमची कला शेवटी म्हणजे उपयोगी पडते आणि ती कुठेही पडते. नॉट नेसेसरी त्यातनं पैसेच मिळायला पाहिजेत. स्वतःला आनंद द्यायला पण एक मी टाईम जो असतो ना, तो थोडासा तो घ्यायला पाहिजे. तर जी कुठली कला असेल, गाण्याची असेल, एखादं वाद्य वाजवायची असेल, कुणाला लिहायची आवड असते, तर ह्या गोष्टी करायच्या. बाहेर जाताना ते कॅरी करायचं थोडंसं, म्हणजे ट्रिपला गेल्यावर थोडासा आपल्याला वेळ मिळतो. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी असं थोडा एक ध्यास ठेवून स्वतः करायला पाहिजे आणि नक्कीच त्याने स्वतःला खूप वेगळा आनंद मिळतो. कमाल शीतल, सो मच इन्साइटफुल टॉक टुडे. खूप मजा आली आज हे डिस्कशन आणि ह्या सगळ्या मागची खरी शीतल आम्हाला आज कळली की एफर्ट्स आणि स्वतःवरचा विश्वास ह्याला तोड नाही आहे. आणि तुझ्याकडनं ती कला आणि तुझ्या शिक्षण देण्याची पद्धती, तुझं अटॅचमेंट टू द आर्ट, युअर आर्ट, हे खूपच आवडलेलं आहे. आमच्या इतरही प्रचंड गप्पा झालेल्या आहेत आणि मला परत एकदा शीतलला बोलवायची इच्छा आहे. फायनान्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आम्ही आज खूप कॅन्डिड गप्पा केल्या, ऑफ द माईक ऑल्सो आणि ऑन द माईक ऑल्सो. आणि आय होप की ह्या सगळ्यांना आज खूप आवडलेलंच असणार आहे. मी शीतलचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स आणि तिच्या पेजची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सगळ्यांनी बघा. आपल्याला या आर्टिस्टच्या मागची एक खरी शीतल भेटली. रॅपिड फायर क्वेश्चन्स आपण तिला विचारून अजून छोटीशी तिची माहिती करून घेऊ. तर शीतल, मी तुला विचारणार आहे 3च क्वेश्चन्स आणि तू पटकन मला त्याची उत्तरं देशील. तुझा आवडता कलर? ब्लू. आवडतं फूड? फूडी, आय एम नॉट मच फूडी. एनी व्हेज. आणि तशी मी लहानपणापासून खानदेशी आहे, त्यामुळे मला थोडं कल खानदेशी फूडकडे जास्ती आहे. आता लास्ट क्वेश्चन असा आहे की आर्टिस्ट शीतल जर ड्रॉइंग करत नसेल तर तू काय करत असशील? म्युझिक ऐकशील का, वाचन करशील का, कुकिंग करशील का, अजून काही तुझी हॉबी आहे? वाचन खरं खूप आवडतं. आत्ता सध्या वेळ मिळत नाही आहे. योगा आणि वॉक. डे विदाऊट ड्रॉइंग इज लाईक वेस्टेड असं मला वाटतं. त्यामुळे हे खूप रेअर आहे की मी एखादं ड्रॉइंग किंवा पेंटिंग किंवा काही न करता दिवस गेला. तर आपण अशा पुणेरी सिंड्रेला असतो की आपल्या कलेची वेळ ठरलेली असली तरी परत यायची घरामध्ये आणि जबाबदाऱ्या घेऊन पुन्हा काम करायची वेळ मात्र ठरलेली असते. सो या नोटवरती मी शीतलला खूप थँक्यू म्हणेन की ती आपल्या पॉडकास्टवर आली आणि खूप छान तिच्या हातून कला घडत राहो अशी माझी इच्छा आहे. थँक्यू मिनल सो मच. हा खूपच म्हणजे एक्सायटेड होते, पण टेन्शन पण खूप आलं होतं, पण यू मेड एव्हरीथिंग व्हेरी इझी. छान असं विदाऊट टेन्शन फ्री गप्पा झाल्या आणि थँक्यू सो मच. त्यातनं असं खूप छान अप्रिसिएशन मिळालं आहे, ते खूप छान वाटतंय. मुलं तर करतच असतात, म्हणजे लहान मुलांकडून खूप पटकन आणि इनोसंट फीडबॅक मिळतो. बरेचदा लहान मुलं असं सांगतात की काकू आम्ही तर शेफ बनणार होतो, पण ड्रॉइंग क्लासला यायलापासून ठरवलं की आम्ही फाईन आर्ट्सच घेणार असं. सो ते लहान मुलांची एनर्जी आणि पॉझिटिव्ह फीडबॅक ने तुम्हाला सतत तुम्ही असं ऑन द गो राहतात. तर ते पण आज हा खूप वेगळा पहिला एक्सपिरियन्स होता आणि थँक्यू सो मच. Remember, success starts with vibrant mindset and you have the power to shape your own path to greatness. Thank you for tuning into another episode of Vibrant Mind Pod.
तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. मेक शुअर यू हिट दॅट सबस्क्राईब बटन and join our vibrant community of solopreneurs, dream chasers and visionaries. By subscribing, you will never miss an episode. Also press the bell icon. This is Meenal signing off the Vibrant Mind Pod. Until next time, stay inspired, stay vibrant.